करत राज ठाकरे कडाडलेले आहेत आणि या प्रकरणात कारवाई झाली नाही आणि मनसैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका, असंही राज ठाकरेंनी म्हटलंय. तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज ठाकरे म्हणतात, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला आहेत, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की कल्याणमधली घटना, प्रत्येक वेळेला हे असले महाराष्ट्र द्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल ते बघत असतात. राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे. बरं, असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथं आलेले सगळेच महाराष्ट्र द्वेषी आहेत. कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आणि आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, असंही राज ठाकरे म्हणतायत. हे का घडतं असा सवालही राज ठाकरेंनी केलेला आहे. अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच, असं राज ठाकरे म्हणतायत. लाडकी बहीणच्या नावाखाली मत मागणाऱ्यांना आपला प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको किंवा आई किंवा बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का, असा सवालही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केलेला आहे. मंत्रिपद महाराष्ट्राची उपभोगणार, परंतु त्याच भूमिपुत्राला तुमचा आधार नसणार हे योग्य नव्हे. मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा आणि त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून द्या, असं राज ठाकरे आपल्या पत्रातून म्हणतायत. आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आम्हाला बोल लावू नका, अशा स्वरूपाची भूमिका राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेली आहे.